महाराज हा दास आपल्या चरणी लीन होत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. हे माझ्या लाडक्या भक्ता, मी गणेश लोकामध्ये विश्रांती करत असे. एकाएकी तुझी दिनवाणी हाक ऐकून नव मंडळाचा त्याग करून भूमंडळावर अवतीर्ण झालो. सांग रे माझ्या लाडक्या भक्ता, असा एकाएकी माझा धावा करण्यासाठी तू तत्पर झाला का आणि कशासाठी? विघ्ने बहु येती नाटकी, विघ्ने बहु येती नाटकी, विघ्ने बहु येती. याच कारणे न मिळावी तुला, याच कारणे न मिळावी तुला. विघ्ने वारिसी गणपती, विघ्ने वारिसी गणपती, विघ्ने बहु येती. हे माझ्या लाडक्या भक्ता, तुझ्या कार्यात विघ्न येण्याचा संभव आहे, म्हणून तू एकसारखा चिंताग्रस्त आहे. चिंता करू नको. माझ्या हाती असणाऱ्या पाश आणि अंकुश याच्या साह्यानं येणाऱ्या विघ्नांचा समूह नाश करीन. अजून काय हवंय तुला? अज्ञही बाले वदती कैसी, अज्ञही बाले, अज्ञही बाले वदती कैसी. चिंता मज भागी कास्तव वरदे तुह्या मजला, कास्तव वरदे, कास्तव वरदे तुह्या मजला. सांभाळी आम्हा पायी. तुझ्या नाटकात असणारी बालके देवगुरु बृहस्पतीप्रमाणे भाषण करतील, देव गंधर्वाप्रमाणे गायन करतील, स्वर्गातील अष्टरंभाप्रमाणे नृत्य करतील. असा या गजनाचा मंगल असा आशीर्वाद आहे तुला. करता दुःखहर्ता वार्ता विघ्नहार, सर्वांगी सुंदर उच्चेकार. जय देवा जय देवा जय मंगलमूर्ती. दर्शन माते मन कामना. जय देवा जय देवा असत माझा नामस्मरण गायन सदैव चालू ठेव. निघालो मी कैलासी. शरण आहे गजानन महाराज. शिवसुता भजावे किनरजनी, शिवसुता भजावे किनरजनी, शिवसुता भजावे किनरजनी. विघ्न विनाशक मंगलमूर्ती, विघ्न विनाशक, विघ्न विनाशक, विघ्न विनाशक मंगलमूर्ती. दीनांचा कैवारी शिवसुता भजावे किनरजनी, शिवसुता भजावे किनरजनी, शिवसुता भजावे.
युवतीच्या मागे एक सारखे एक तर दोन तरुण धावताय. अरे का तिला वाटलं का थांबा 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 नको. अरे शेवटी घडू नये. नारायण नारायण. दोष तुमचा नव्हे. तुम्हाला थांबण्याचा आटोकाट प्रयत्न मी करतोय, पण तुमच्या कर्मी मी सांगितलेलं वर्तन घडत नाही. याच्या मुळाशी कारण काय असेल? आलं माझ्या ध्यानी कारण याला कारण आहे ते हे घोर कलियुग. घोर कलियुग. घोर कलियुग. द्वापार युग संपलं गेलं आणि या द्वापार युगानंतर चालू झालेलं हे कलियुग. या कलियुगात आज तिकडे तिकडे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार माजला जातो. देवा परमेश्वरा माझ्या नारायणा, हे असंच चालू राहणार आहे का? नाही नाही, याला कुठंतरी आळा बसायलाच हवा. होय, याला कुठंतरी आळा बसायलाच हवा. आणि म्हणूनच आज या गिरनार पर्वताच्या दिशेनं माझी पावलं वळली. एक गिरनार पर्वताच्या दिशेनं पावलं मी पुढे सरसावतोय. सदिच्छा मनाच्या ठिकाणी
या गिरनार पर्वताचा मार्ग बंद केला, ती माझी इच्छा पूर्ण होणार की नाही? या कलियुगाला खऱ्या अर्थानं सद्गती देण्यासाठी कोण सफल होईल तर तेच म्हणजे कलियुगीची देवता आपल्याला संबोधलं गेलं. सद्गुरु गुरुदेव दत्त हो, श्री गुरुदेव दत्त हो. आणि त्या दत्तांच्या भेटी झाल्या. माझा आगमन या गिरनार पर्वतावर झालंय. हे गुरुराय, हे श्री गुरुदत्ता, आज या पामराला या नारदाला तुला दर्शन नाही का? पण या गिरनार पर्वताच्या दिशेने हा नारद आहे. देवा देवा दर्शन द्या, देवा दर्शन द्या. भगवान नारदोय, सद्गुरूंचं दर्शन सहजासहजी होणे शक्य नाही. या विश्वाच्या पाठीवर ज्याचा पुण्य ज्याचे आटोकाट भरले गेले त्याला केवळ होत. पण हे गुरुराया, हे गुरुदत्ता, आज तुझ्या दर्शनाची आस नारदाच्या मनाला का लागली? आज अन्यायाच्या खाली जाणाऱ्या या विश्वाला अगदी संगतीचा हात धरून भगवंत वर करतो. नारदाची तळमळ झाली. त्या नारदाला दर्शन द्या, दर्शन द्या, दर्शन द्या. दूर साक्षात परब्रह्म पावना दत्ता, पावना दत्ता, पावना दत्ता, पावना दत्ता, करितो पावना दत्ता, पावना दत्ता, करितो
नारायण नारायण नारायण. अखंड मंडलाकारं व्याप्त येन चराचरं तत्पदं दर्शितमेव तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. हे गुरु दत्तात्रेया, हे गुरुराया, हे सद्गुरुनाथा, तुझ्या या पावन चरणाशी ब्रह्मपुत्र नारदाचा साष्टांग प्रणाम. भगवान, आपल्या आशीर्वादानं संभ्रमित झालेल्या मनाचं समाधान नाही, पण मन मात्र अजूनही असंतोषी आहे. मन मात्र अजूनही असमाधानी आहे. या कलियुगाची देवता म्हणून आपण आम्हास नमस्कार करण्यासाठी तत्पर झाला. अगदी खरे. पण आम्ही आपली योग्यता जाणतो आहोत. इंद्र, ध्रुव आणि प्रल्हाद यांचं गुरुत्व ज्याने स्वीकारिलं इतकंच नव्हे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा तीन तलांची पायपीट, भूत, भविष्य, वर्तमान अशा तीनही काळांचं ज्ञान असणारी त्रैलोक्यवंत देवता, त्रैलोक्यवंत पुरुष म्हणून त्याची ख्याती घेतली. असा देवर्षी नारद आमच्या समोर उभा असताना आम्ही तुमच्या आशीर्वादाचा अलभ्य लाभ का बरं सोडावा? म्हणूनच या पत्री अनुशिला सुखाचा आपणालाही आपल्याला जगत माऊली का म्हटलं जातं याचा प्रत्यय साक्षात आपल्या कृतीनं मला झाला. नारदाची योग्यता जाणून हे महामणी मस्तक आमच्या समोर आपण ठेवलेला पण नारदा, हा म्हणे मात्र माझा संशय वाटू लागला. संशय. कारण तुम्ही देवतांतील घटक अगदी खरंय. सहजासहजी माझ्यापर्यंत येतात. पण आज न भूतो न भविष्यती असे आपण इथवर या गिरणार क्षेत्री आलात. माझी आळवणी करण्यासाठी तत्पर झाला. त्याच्या मुळाशी कारण करू शकेल? याला कारण आहे. हे सद्गुरुनाथा, आज मी करुणा भागण्यासाठी तत्पर झालो. याच्या मुळाशी कारण एकच. कृत आणि अपार 3 युगा मागे संप्रत चालू झालंय ते कलियुग. भगवान, आणि या कलियुगाचा काही जगाचं निरीक्षण केलं असेल तर आज काय पाहतोय? या विश्वाच्या पाठीवर भाऊ भावाचा नाही, बहीण भावाची, माता पिता यांच्या नात्याला कष्ट लागले. चोरी, मारी, लबाडी देवा वाढत चालले. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विश्वाच्या पाठीवर फैलावू लागलाय. पण अशा वेळी देवा मला सांगा, तो खरंच देवाचा सात्विक भक्त आहे, तो या मरत मानव या कलियुगात आपलं आचरण ठेवावे कसं? नारदा, हा कलेच्या प्रभावामुळे ही अराजकता माजली आहे आपलं म्हणणं त्रिवास. पण या कलियुगात जर का भवसागर तरुण जायचं असेल तर भक्ती मार्ग हा सर्वात श्रेष्ठ मार्ग. कारण भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि मुक्तीशिवाय मोक्ष पदाची प्राप्ती होत नसते. भक्ती वाचून मुक्ती नाही आणि मुक्ती वाचून मोक्ष नाही. सहज शब्द आपल्या मुखावाटे बाहेर पडले. पण देवा, काय? मला सांगा, भक्ती केल्यानंतर मुक्ती मिळेलच, पण ती कोणत्या तऱ्हेनं मिळवावी याचं ज्ञान सामान्य माणसाला येणार ते कसं? याच्यासाठी प्रत्येक माणसानं आपल्या जीवनात सद्गुरूला शरण जायला हवं. काय? कारण माणसाच्या जन्माचं रहस्य, माणसाच्या जन्माचं गुण हे फार भयंकर आहे. भगवान, मानवी जीवनाचा सार फार आगळा आणि वेगळे आहे हो, असे शब्द आपल्या मुखावाटे बाहेर पडताय. यालाही कारण आहे. मग भगवान, काय? मानवी जीवनाचं अर्थ, मानवी जीवनाचं सार नेमकं काय आहे हे आपल्या मुखावाटे ऐकायला मला नक्की
अधिक आवडेल. नारदा, हा प्रत्येक माणसाचा देह हा सप्त धातूंनी निर्माण झालेला आहे. सप्तधातू. रसो रुधिर मांसच्च वेदो मज्जा अस्थिरेतः सप्त धातश्च दिवी प्रोक्ता सर्व देहा समाश्रिता. रस रक्त मांस मेद मज्जा अस्थि आणि वीर्य अशा 7 धातूंनी प्रत्येक माणसाचा देह निर्माण झाला. इतकंच आहे तर मानवी देह म्हणजे काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि मोह अशा 6 अश्वानी म्हणजे शरीरपुटी झुकलेला एक रथ आहे. आणि हा विकारांवर वाहत जाईल आणि याच्यासाठीच त्या विकारी मनाला आळा घालण्यासाठी प्रत्येक मानवी शरीररूपी रथात त्या रथाचा स्वामी म्हणून आत्मा विराजमान झाला. तेव्हा त्या आत्मेला जर का परमात्म्याशी त्याचं मिलन करून द्यायचं असेल तर मात्र एकच गोष्ट प्रत्येक माणसाला करावी लागेल. अशी कोणती गोष्ट भगवान? ब्रह्म साक्षात्कार. काय? देवा ब्रह्म साक्षात्कार. पामराची मती कुंती. देवा ब्रह्म साक्षात्कार म्हणजे नेमकं काय ओळखावं? नारदा, हा ब्रह्म साक्षात्कार कोणत्या प्रकारे होईल ते कसं ओळखावं हा हा प्रश्न तुमचा रास्ता आहे. कारण प्रत्येक माणसाला या ब्रह्म साक्षात्काराची अनुभूती यायला आणि तोच ब्रह्म साक्षात्कार म्हणजे काय? काय? तर या विश्वात हा जो अवटहाती देह माणसाला मिळालेला आहे तो देह सारे सुख एकत्रित करण्यासाठी साऱ्या सुखात लोळण्यासाठी मानव त्याचा वापर करतो. सारे सुख अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. त्या माणसाला जे माझं आहे जे माझ्या जवळ आहे ते केवळ माझं नसून ते सारं सर्वस्व परमेश्वराचं आहे अशी अनुभूती होणार म्हणजेच ब्रह्मसाक्षात्कार होतो. देवा याला ब्रह्म साक्षात्कार म्हणतात. मग देवा हा ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर मानवाला मोक्ष मिळतो का रे? निश्चितच. मग त्या मोक्षाची वाट सहज सोपी कशा तऱ्हेनं होईल? हा सांप्रत जर का निरीक्षण केलं असेल तर कलियुग चालू आहे. हा तुम्ही तर जाणता आहात गेल्या युगात माझे 2 अवतार पार पडले. आठवते ना? होय देवा. मग त्या 2 अवतारी आम्ही या मुमुक्षुजनांना मार्गदर्शन करण्याचं कार्य केलं. भगवान आपण कार्य केला त्या कलियुगाच्या ठाई. आपला श्रीपाद श्रीवल्लभ अवतार या मुक्ता पाठीवर झाला. मुमुक्ष जनांना करण्यासाठी आपण तत्पर झाला. एवढंच नव्हे ज्यावेळी कलियुगाचा प्रारंभ झाला त्यावेळी 9 नारायणांनी 9 रूपानं या पृथ्वीच्या पटांगणावर अवतार धारण केले. त्यांनीही तोच प्रयत्न केला. तत्पश्चात संत संप्रदाय या जगाच्या पाठीवर अस्तित्वात आला. त्यांनी देखील मुमुक्ष जनाला तारण्याचं कार्य केलं. पण भगवान आज परिस्थिती फार आलेली आहे. पुनश्च हे विश्व आज मला लयाला जाताना दिसतं. याला कारण का? भगवान कलिदेव या युगाचा युगपुरुष कलिदेव आपले हात पाय पसरू लागला. कलिदेवानं आपलं कार्य विस्तारित केलं आणि त्यामुळे सामान्य मनात मानव अधोगतीकडे जाताना मला दिसतोय. या अधोगतीकडे जाणाऱ्या वर नेण्यासाठी हात जोडलं दे. देवर्षी श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार समाप्त झाला. त्याच्यानंतर नृसिंह सरस्वती आणि आज या कलियुगात भरकटत चाललेल्या मानवाला या मुमुक्षजनांना उद्धारण्याचं कार्य कोण करील असा संभ्रम तुमच्याकडे. अगदी खरे. या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवंय ना? या समीक्षा काय देवा म्हणजे ती दिव्य दृष्टी आपण मला प्रदान करणार आहात. जी दिव्य दृष्टी मी प्रदान करीन त्या दिव्य दृष्टीनं पुढे जे घटन चित्र आहे ते तुम्हाला दिसेल. पहा दूरवर दृष्टिक्षेप करा.
बालक कर्तव्यवनाच्या दिशेने जाताना तुम्हास दिसेल. भगवान दूरवर दिसणारी ती लहानची बालमूर्ती तेव्हा याच दिशेने येते की काय? हळूहळू पुढे सरकते, आपल्या दिशेने ती पुढे येते. चरण करीती रे भ्रमण द्यावया गुरुचरण करीती रे भ्रमण द्यावया दर्शन भक्तगणा गुरुचरण करीती रे भ्रमण द्यावया दर्शन भक्तगणा दत्तदाती खंडनाम स्मरणा चरण करीती रे भ्रमण द्यावया दर्शन भक्तगणा दत्तदात गुरु दत्तदाती अखंड नाम स्मरणा अखंड नाम स्मरणा अखंड नाम श्री गुरुदेव दत्त. महाराज मला सांगा ही दिव्य तेजोमय बालमूर्ती हा म्हणताना दूरवर दिसणारी बालमूर्ती आपल्या समीप आली आणि डोळ्यातला पडदा लावता एवढा सदृश्याने झाली. तेव्हा हा काय चमत्कार तुमचा व्हायला? हाच बालक कर्तव्यवनात जाऊन तपश्चर्या करेल आणि तपश्चर्या परिपूर्ण झाल्यानंतर हा बालक या मोक्षदाता उद्धार करण्यासाठी समर्थ करेल. समर्थ करेल. समर्थ करेल. भगवान हा बालक या विश्वाला सद्गती मार्गावर नेण्यासाठी समर्थ ठरणार आहे. भगवान हा जर का आपला पुढील अवतार असेल त्या अवताराची लीला या नारदाची आहे. त्यासाठी या विश्वात आपल्या नामस्मरणा वाचून सर्वमय नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा